आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या धड्याचा शेवटचा पॉईंट जो आहे हा अभ्यासणार आहोत, नायट्रोजन सायकल. आत्तापर्यंत आपण ज्या सायकल्स अभ्यासल्या त्या होत्या बायोजिओ केमिकल सायकल, त्यामध्ये आपण कार्बन सायकल पाहिली, ऑक्सिजन सायकल पाहिली. ठीक आहे, आज आपल्याला पाहायचं आहे नायट्रोजन सायकल. लास्ट पॉईंट आहे. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वांना की नायट्रोजनचं ॲटमॉस्फिअरमध्ये जे पर्सेंटेज जे आहे हे किती पर्सेंटमध्ये असतं? 78%. इन द ॲटमॉस्फिअर नायट्रोजन इज 78%. वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे 78% आहे. ऑक्सिजनचं 21% आहे. 0.03% काय आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. आणि उरलेला जो 0.01% जो आहे यामध्ये वॉटर वेपर वगैरे येत असतं. हे आपण शिकलेलो आहोत. ओके, मग आता यामध्ये नायट्रोजन सायकलमध्ये नेमकं काय आहे तर ते आपण पाहू. तर पहा, फर्स्ट आपण पाहिलं की इन द ॲटमॉस्फिअर नायट्रोजन इज 78%. ओके, देन द सायक्लिक एक्झिस्टिंग बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे चक्र जे आहे हे कशाच्या मध्ये चालू राहतं रे? ॲटमॉस्फिअर अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे वातावरण आणि सजीव यांच्यामध्ये हे चक्र काय होत राहतं? सतत चालू राहतं. देन मग यावरून नायट्रोजन सायकलचे आपल्याला डेफिनेशन सांगता येते. काय सांगता येते? द सर्क्युलेशन ऑर रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इनटू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाउंड थ्रू various biotic and abiotic process in nature is called as nitrogen cycle. काय पहा डेफिनेशन? the circulation or recycling of nitrogen gas into the form of different compounds through various biotic and abiotic process in the nature is called nitrogen cycle. म्हणजे पहा, निसर्गात जी जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूचं वेगवेगळ्या संयुगात घडून येणारं जे काही अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण आहे याला आपल्याला काय म्हणायचं आहे? नायट्रोजन सायकल असं म्हटलं जातं. ओके, देन पहा, मग इट इज अ इम्पॉर्टंट कंपोनंट यूज इन प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. हे एक महत्त्वाचं कंपोनंट आहे, घटक आहे, आणि त्यामुळेच त्याचा यूज जो आहे या नायट्रोजन सायकलचा, यामध्ये ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन नायट्रोजन सायकल. या नायट्रोजन सायकलमध्ये सर्व सजीव काय करत असतात? सहभाग घेत असतात. आणि त्यामुळेच इट इज अ इम्पॉर्टंट कंपोनंट यूज इन अ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. हा नायट्रोजन जो आहे हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि हा कुठे यूज केला जातो? प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडमध्ये, प्रथिने आणि न्यूक्लिक ॲसिडमध्ये काय केला जातो? याचा वापर केला जातो. नायट्रोजन इज इनॅक्टिव्ह. नायट्रोजन हे कसं आहे रे? इनॅक्टिव्ह आहे. इनॅक्टिव्ह म्हणजे काय? अक्रियाशील आहे. अक्रियाशील म्हणजे हा कोणत्या दुसऱ्या एलिमेंट्स बरोबर काय करू शकत नाही? रिॲक्शन करू शकत नाही, स्वतःहून रिॲक्शन करत नाही. इट नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट. हा सहजासहजी दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर संयोग पावत नाही आणि त्यामुळेच तो कसा असतो? नायट्रोजन इज इनॅक्टिव्ह. ऑक्सिजन हा कसा आहे? ॲक्टिव्ह आहे. हा कोणत्याही एलिमेंटसोबत काय होतो? कंबाईन होतो, रिॲक्ट होत असतो. परंतु नायट्रोजनचं तसं आहे का? नाही. नायट्रोजन हा कसा आहे? इनॅक्टिव्ह आहे अँड इट नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. Then most organism cannot be used द फ्री फॉर्म ऑफ ऑक्सिजन. म्हणजे बहुतेक सजीव जे आहेत हे फ्री फॉर्म ऑफ ऑक्सिजन म्हणजे मुक्त स्वरूपामध्ये असलेला जो ऑक्सिजन आहे याचा वापर करू शकत नाहीत. म्हणजे आता आपल्या वातावरणामध्ये जो नायट्रोजन आहे तर त्याचा ते डायरेक्टली यूज करतात का? नाही. मग या नायट्रोजनचं कन्व्हर्जन जे आहे हे नायट्रेट नायट्राईटमध्ये केलं जातं, देन नायट्रोजन ऑक्साईडमध्ये केलं जातं जमिनीमध्ये, आणि नंतर ते वनस्पती काय करतात? त्यांचा यूज करत असतात. म्हणजे अशा स्वरूपामध्ये काय केलं जातं? नायट्रोजनचा यूज केला जातो. बट इन फ्री स्टेट नायट्रोजन कॅन नॉट बी
यूज. फ्री स्टेटमध्ये मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम काय करत नाहीत, या नायट्रोजनचं यूज करत नाहीत. लक्षात ठेवायचं आहे. आणि यावरूनच पहा आपल्याला या नायट्रोजन सायकलचे काही इम्पॉर्टंट प्रोसेस पाहायच्या आहेत. तर त्या कोणत्या प्रोसेस आहेत रे? फर्स्ट आहे नायट्रोजन फिक्सेशन, देन ॲमोनिफिकेशन, देन नायट्रिफिकेशन अँड डिनायट्रिफिकेशन. असे काय झालेले आहेत 4 इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत नायट्रोजन सायकलच्या. तर आपल्याला फर्स्ट पाहायचे आहे नायट्रोजन फिक्सेशन, म्हणजे नायट्रोजनचं स्थिरीकरण. या अगोदर आपल्याला नायट्रोजन फिक्सेशनची आपण डेफिनेशन अभ्यासलेली आहे लास्ट इयरमध्ये. तर पहा यामध्ये आपल्याला नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय सांगितलेलं आहे? इट कन्वर्ट द ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट अँड नायट्राइट. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय केलं जातं? वातावरणामध्ये जे असलेलं नायट्रोजन आहे तर त्याचं कन्व्हर्जन, त्याचं रूपांतर जे आहे हे कशामध्ये केलं जातं? नायट्रेट अँड देन नायट्राइट. नायट्रेटमधून नंतर पुन्हा कशामध्ये होतं? नायट्राइट्समध्ये केलं जातं. अँड देन इट इज ऑल्सो फिक्स बाय इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. आणि ही प्रक्रिया जी आहे ही कशामार्फत घडून येत असते रे? ही प्रक्रिया जी आहे ही वातावरणातील इंडस्ट्रियल, औद्योगिक आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक प्रक्रियेद्वारे घडून येत असते. आलंय लक्षात? म्हणजे पहा हे नायट्रोजनचं जे रूपांतर आहे हे वातावरणीय, औद्योगिक आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट आणि नायट्राइट्समध्ये केल्या जातं. देन थर्ड आहे अमोनिफिकेशन, म्हणजे त्याला आपण म्हणतो अमोनीकरण असं म्हणतो. यामध्ये काय केलं जातं? द रिलीज द अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड ॲनिमल वेस्ट. काय केलं जातं? जे काही रिलीज अमोनिया, जो अमोनिया ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जातो तर हा कशामार्फत रिलीज करतात रे? थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड ॲनिमल्स वेस्ट, म्हणजे मृत जे प्राण्यांचे अवशेष आणि त्या प्राण्यांची विष्ठा यामधून काय केलं? अमोनियाचं रिलीज केलं जातं इंटू द ॲटमॉस्फिअर. आलंय लक्षात? द अमोनिया रिलीज थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज, म्हणजे मृत अवशेषांच्या विघटनातून अमोनिया रिलीज केला जातो. अँड ॲनिमल्स वेस्ट म्हणजे प्राण्यांच्या विष्ठेमधून याचं काय केलं जातं? रिलीज अमोनिया सोडला जातो. देन पहा थर्ड आहे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे आपल्याला त्याला नायट्रोकरण म्हणतो आपण, नायट्रीकरण. आता यामध्ये काय केलं जातं? कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू अ नायट्रेट अँड देन नायट्राइट. यामध्ये अमोनियाचं कन्व्हर्जन जे आहे हे कशामध्ये केलं जातं? नायट्रेटमध्ये आणि त्यानंतर नायट्राइटमध्ये केलं जातं. म्हणजे जो ॲनिमल वेस्ट आणि डेड बॉडीज ऑफ डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज यामधून जो अमोनिया रिलीज केला जातो तर त्याचं नंतर काय होतं? नायट्रिफिकेशन होतं. आणि नायट्रिफिकेशन झाल्याच्या नंतर ते अमोनियाचं कशामध्ये कन्व्हर्जन करतात? इंटू अ नायट्रेट आणि त्यानंतर कशामध्ये? नायट्राइटमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. देन पहा मग पुढचं पॉईंट काय? डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन म्हणजे विनायट्रीकरण. आता विनायट्रीकरणमध्ये काय केलं जातं? तर पहा कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू अ गॅसियस नायट्रोजन, म्हणजे नायट्रोजन कंपाऊंडचं, नायट्रोजन कंपाऊंड म्हणजे NO असेल, नायट्रोजन ऑक्साईड वगैरे असतील तर याचं कन्व्हर्जन जे आहे हे कशामध्ये केलं जातं? इंटू अ गॅसियस नायट्रोजनमध्ये, म्हणजे वातावरणीय वायूमध्ये नायट्रोजनचं वायूत रूपांतर केल्या जातं. आणि हे कोणत्या प्रकारे करतात? कोणत्या प्रोसेसने? डिनायट्रिफिकेशनद्वारे केलं जातं. हे प्रोसेस तुमच्या लक्षात आली असतील. पहा महत्त्वाचे आहेत, यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो, त्यामुळे लक्षात ठेवायचे आहेत. इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल: नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. एवढा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यामध्ये आपण सगळ्या सायकलचा अभ्यास केला. या पाठामध्ये खूप लहान धडा आहे आणि खूपच सोपा धडा आहे. तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. तुम्हाला हा 11 मार्काला विथ ऑप्शन आहे. विथ ऑप्शन 11 मार्काला तुम्हाला हा धडा विचारला जात असतो.
त्यामुळे या धड्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि यावरची जी काही एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन्स विचारले असतील तर ते सर्वांनी सोडवा. यावरती आधारित जी काही डायग्राम तुम्हाला शेजारी दाखवलेली आहे, कसं का जे काही कंपाऊंड्स आहेत या नायट्रोजन कंपाऊंडचं कसं नायट्रोजन गॅसियस नायट्रोजनमध्ये कन्व्हर्जन होतं हेही तुम्हाला या फिगरद्वारे दाखवलेलं आहे. ओके, यामध्ये पहा तुम्हाला या फिगरमध्ये काय सांगता येतं, अमोनिफिकेशन झाल्याच्यानंतर अमोनिफिकेशनद्वारे नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्यानंतर त्या नायट्रोजन ऑक्साईडचं पुन्हा नायट्रेटमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि त्याचं डिकम्पोजिशन झाल्याच्यानंतर नायट्रेटचं रूपांतर जे आहे हे कशामध्ये होतं, नंतर नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये होतं. असं तुम्हाला त्या कशामध्ये दाखवलेलं आहे, नायट्रोजन सायकल या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल तर या ठिकाणी आपण थांबूत. आपला धडा जो आहे 7 चॅप्टर एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम हा या ठिकाणी संपलेला आहे. आपण या ठिकाणीच थांबूत. तुम्हाला समजला असेल अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे. धन्यवाद.